नंतर 2024, नंतर 2023, 22, 21 पर्यंत आपण जाणार आहे. ठीक आहे. तर सुरुवात करतोय आपण सीईटीला. सोबत कन्सेप्टची बुक ठेवायची, कन्सेप्टचं जे पेज आहे ते ठेवायचे, कारण सीईटी सॉल्व्ह करत असताना कन्सेप्ट तुम्हाला लागणार आहे. ओके, ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, क्वेश्चन नंबर 1 काय दिलाय, द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ डायगोनल ऑफ द रेक्टेंगल हुज साइड्स आर कंटेंट इन लाइन्स. ओके, x इज इक्वल टू काय सांगितलंय 8, x इज इक्वल टू 10, x इज इक्वल टू 11 आणि x इज इक्वल टू 12. सॉरी, y इज इक्वल टू 11, y इज इक्वल टू 12. म्हणजे हे 4 इक्वेशन दिलेत. या 4 इक्वेशन्स पासून तुमचं काय तयार होतोय रेक्टेंगल. आणि तो जो रेक्टेंगल तयार झालाय तर त्याचे डायगोनल जे आहे त्याचे काय काढायचे आहेत, इंटरसेक्शन पॉईंट. तर अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन दिलाय. लक्षात आला क्वेश्चन. मग आता कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार काय वाटतं तुम्हाला? फर्स्ट बघूया आपण. ओके, ठीक आहे. फर्स्ट तुम्हाला काय माहित पाहिजे, रेक्टेंगल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आता आपल्याला याच्यापासून तयार काय करायचं आहे, रेक्टेंगल तयार करायचं. आधी आपण डायग्राम समजून घेऊ आणि नंतर मग तुमच्या लक्षात येईल नक्की काय. आता पहा, x इज इक्वल टू 8 हा तुमचा कोणता आहे, एक्स ऍक्सिस. हा तुमचा आहे वाय ऍक्सिस. x इज इक्वल टू 8 म्हणजे x चा 8 इट कुठेतरी असेल. ओके, मग आपण काय करू, त्या रँडम असं समजू का तुमच्या ह्या x मधून काय झाली, 8 मधून काय गेली, तुमची लाईन गेली. अंडरस्टँड, समजलं? ठीक आहे. त्यानंतर x इज इक्वल टू 10 म्हणजे साधारण तो इथे कुठेतरी असेल. ओके, मग ह्या 10 मधून पण जाणारे आपण काय काढली, लाईन काढली. कन्सिडर करतोय आपण. ओके, ठीक आहे. y इज इक्वल टू 11 म्हणजे साधारण y चा 11 इकडे वरती असेल. बरोबर आहे, इथे नाही येतो पण आपण टेंटेटिव्ह समजतोय. y मधून जाणार लाईन काढली. बरोबर. त्यानंतर y इज इक्वल टू 12 तो वरती असेल, त्यामधनं जाणारे आपण लाईन काढली. म्हणजे आता आपण ज्या लाईन काढल्या त्या x च्या कोणत्या पॉईंट मधनं गेल्यात 8, x च्या कोणत्या पॉईंट मधनं गेल्यात 10, y च्या कोणत्या पॉईंट मधनं गेल्यात 11 आणि कोणत्या 12. म्हणजे आता जर तुम्ही इथे याचे हे पाहिले, कोऑर्डिनेट्स पाहिले, तर हा जो पॉईंट आहे याचे कोऑर्डिनेट काय होणार आहेत, 8, 11. बरोबर. त्यानंतर याचे कोऑर्डिनेट काय होणार आहेत, 8, 12. काय डाऊट? ठीक आहे. तसेच या पद्धतीने याचे कोऑर्डिनेट काय होणार आहे, 10, 11 आणि याचे कोऑर्डिनेट काय होणार आहेत, 10, 12. रेक्टेंगल फॉर्म झाला. ठीक आहे. आता हा जो रेक्टेंगल फॉर्म झालाय याचे डायगोनल्स, आता डायगोनल्स हे त्याचे काय आहेत, डायगोनल्स हे कोणत्या पॉईंट मध्ये, या पॉईंट मध्ये काय झाले, इंटरसेक्ट झाले. याचे कोऑर्डिनेट्स काढायचे. कशा पद्धतीने काढणार, तर पहा, रेक्टेंगलची मेन सर्वात प्रॉपर्टी, रेक्टेंगल हा जो रेक्टेंगल आहे त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. ओके, पहिली प्रॉपर्टी काय, अपोजिट साइड आर इक्वल. ओके, दुसरी म्हणजे त्या अपोजिट साइड कशा असतात, इक्वल असतात. दुसरी प्रॉपर्टी काय, इच अँगल 90 डिग्री, इच अँगल 90 डिग्री. ओके, ठीक आहे. तिसरी प्रॉपर्टी काय आपली, डायगोनल आर इक्वल. ओके, म्हणजे हे जे डायगोनल असतात हे टोटल काय असतात, इक्वल असतात. ओके, डायगोनल कसे असतात, इक्वल. ओके, आणि चौथी प्रॉपर्टी काय, डायगोनल बायसेक्ट इच अदर. डायगोनल बायसेक्ट, आता पहिली गोष्ट डायगोनल इक्वल म्हणजे काय, ही लेन जर 10 असेल तर ही लेन किती असणार आहे, 10. आणि चौथी प्रॉपर्टी सांगते का डायगोनल कसे असतात, बायसेक्ट म्हणजे काय, याची जेवढी लेंथ आहे तेवढीच याची आहे, इथून एवढी जे लेंथ आहे तेवढीच काय इथे. म्हणजे थोडक्यात हा काय झाला, त्या सर्वांचा काय झाला, मिड पॉईंट. ह्या डायगोनलचा आणि या डायगोनलचा हा काय झाला, मिड पॉईंट. जर हा मिड पॉईंट आहे, जर तुम्हाला हा कोऑर्डिनेट माहिती आहे, हा पण कोऑर्डिनेट माहिती आहे, तर मिड पॉईंट तुम्ही सहज काढू शकता. म्हणजे ऍट द एंड इथं तुम्ही काय वापरलं, मिड पॉईंट. आता मिड पॉईंट थेरम काय सांगतो, ही जर तुमची लाईन आहे, इथला ए कोऑर्डिनेट आहे, इथला बी कोऑर्डिनेट आहे, इथं एक्स आणि इथं वाय, इथं एक्स आणि इथं वाय. ओके, म्हणजे आपण याला x1 आणि y1 म्हणू, याला x2 आणि y2 म्हणू. जर मला मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट काढायचे तर मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट कसे काढतो आपण, x1 प्लस x2 डिवाइड बाय 2. ओके, आणि त्याचा y कोऑर्डिनेट काय, y1 प्लस y2 डिवाइड बाय 2. ओके, या पद्धतीने तुम्ही मिड पॉईंट काढता. मग आता जर मला इथं मिड पॉईंट काढायचं असेल तर माझे कोऑर्डिनेट कोण आहे, एक्स कोण आहे, x1 8 आहे. बरोबर आहे, मी याला x1 याला y1 म्हणेन, याला x2 याला y2 म्हणेन. म्हणजे x1 प्लस x2 डिवाइड बाय 2 म्हणजे 8 आणि 10 18, 18 आणि 2 ला डिवाइड केलं म्हणजे काय आला, 9. मग इथं 9 मला कुठे दिसतोय, चला माझं उत्तर का, कारण दुसरा कोणतं 9 दिसतच नाही. बरोबर. आता दुसऱ्या उत्तरासाठी आपण चेक करूया फक्त, 11 प्लस 12 23 डिवाइड बाय 2. ओके, 23 डिवाइड बाय 2 म्हणजे माझं उत्तर बरोबर आहे. मग ह्याच 2 ला घेऊन बनतंय का, मग ह्या 2 ला घेऊन बनेल का बघूया, आपण फक्त ट्राय करूया. ओके, 8 आणि 10 परत 18 परत डिवाइड बाय 2 म्हणजे किती आलं, 9. परत 12 आणि 11 परत 23 डिवाइड बाय 2 म्हणजे माझं उत्तर बरोबर आहे.
आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता, सॉल्व्ह करायचा होता. म्हणजे या क्वेश्चन मध्ये जर पाहिलं तर तुमच्या कोणत्या कोणत्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या, तुमच्या कन्सेप्ट जर पाहिल्या तर कोणत्या कन्सेप्ट क्लिअर आहेत. पहिली गोष्ट म्हणजे काय रेक्टँगलच्या प्रॉपर्टी ह्या तुम्हाला माहित पाहिजे. दुसरी जर पाहिलं तर ह्या लाईन तुम्हाला ड्रॉ करता यायला पाहिजेत, बरोबर आहे. आणि तिसरी जर प्रॉपर्टी पाहिलं मिड पॉईंट थेरम. म्हणजे या 3 प्रॉपर्टी तुम्ही या क्वेश्चन मध्ये काय केल्यात, यूज केल्यात. आले लक्षात? ठीक आहे. त्यानंतर पाहूया आपण सेकंड क्वेश्चन. आता काय दिलंय सेकंड क्वेश्चन पहा. लेट एक हा पॉईंट जो असेल ओ डॅश, म्हणजे हा कोणता पॉईंट असणार आहे, ओ ओरिजिन. ओके, लेट ओ 0 0 बी 3 0 4 सॉरी 0 -4 आर व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल. हे कोणाचे व्हर्टेक्स आहेत, ट्रायंगलचे. देन द कोऑर्डिनेट्स ऑफ इन सेंटर ऑफ ट्रायंगल. आता इन सेंटर सर्वात महत्त्वाचा वर्ड इथं आला, इन सेंटर. इन सेंटर आपण नक्की कशाला म्हणतो. ओके, मग आता इन सेंटर म्हणजे काय, जेव्हा ट्रायंगलला तुम्ही कुठून सर्कल काढता, आतून सर्कल काढता, बरोबर आहे, त्याला म्हणतो आपण इन सर्कल. आणि त्या इन सर्कलचा जो सेंटर असतो त्याला आपण म्हणतो इन सेंटर. तर आता आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायला सांगितले त्या इन सेंटरचे. लक्षात आलं? मग आता पहा, ट्रायंगलला जेव्हा आपण बाहेरून सर्कल काढतो त्याला काय म्हणतो आपण, सर्कम सर्कल. आणि तो जो सेंटर असतो त्याला काय म्हणतो आपण, सर्कम सेंटर. बरोबर आहे, ठीक आहे. मग आता इथं बाहेरून सर्कल कधी काढता, जेव्हा तुम्ही साइड बाय सेट करता. जेव्हा तुम्ही काय कोणाला बाय सेट करता, साइडला बाय सेट करता. आणि आतून सर्कल कधी काढता, जेव्हा तुम्ही अँगलला बाय सेट करता. कोणाला बाय सेट करता, अँगलला बाय सेट करता. तेव्हा त्यांचा हा इंटरसेक्शन पॉईंट होतो. म्हणजे साइडला बाय सेट करून जो ट्रायंगल काढता तो बाहेरचा, अँगलला बाय सेट करून काढता तो आतला ट्रायंगल. ओके, आता तुम्हाला काय माहिती आहे, त्या ट्रायंगलचे काय माहिती आहेत, कोऑर्डिनेट्स माहिती आहेत. म्हणजे समजा आपण इथं असं कन्सिडर करू, हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे आणि हा सी पॉईंट आहे. मग याच्या कोऑर्डिनेटला काय म्हणणार आपण, x1 y1. याच्या कोऑर्डिनेटला आपण म्हणलं x2 y2 आणि याच्या कोऑर्डिनेटला काय म्हणलं x3 y3. डन. आता हे 3 कोऑर्डिनेट माहिती आहेत आणि तुम्हाला काय काढायचं आहे, इन सेंटर काढायचं. जर मला इन सेंटर काढायचं असेल तर त्याचा जो एक्स कोऑर्डिनेट असतो तो असतो एक्स कोऑर्डिनेट इज इक्वल टू काय लिहितोय मी पहा, a इंटू x1 प्लस b इंटू x2 प्लस c इंटू x3 अपॉन a प्लस b प्लस c. हा एक्स कोऑर्डिनेट आहे. आणि त्याचा y जो कोऑर्डिनेट आहे तो y कोऑर्डिनेट काय आहे, ay1 प्लस by1 सॉरी by2 प्लस काय cy3 डिवाइड बाय काय येणार आहे, a प्लस b प्लस c. अंडरस्टँड? म्हणजे एक्स कोऑर्डिनेट पण मिळाला आणि वाय कोऑर्डिनेट पण मिळाला. मग एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट दोन्ही मिळाले, हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग आता तुमच्याकडे व्हॅल्यू कोणाकोणाचे आहेत, तुमच्याकडे व्हॅल्यू आहे x1 x2 x3 आहेत का, तिघांच्या व्हॅल्यू आहेत का, कारण तुम्हाला इथं पण दिल्यात. बरं, मग तुमच्याकडे कोण नाहीये, आता तुमच्याकडे ए बी सी नक्की कोण आहेत हे माहिती आहे. ओके, आता इथे जर पाहिला तर ए कोण असतो पहा, ए नक्की कोण असतो ते नीट समजून घ्या. ए हा जो अँगल आहे ना त्याच्या समोरच्या साईडला लेंथ ऑफ ए म्हणायचं असतं. म्हणजे थोडक्यात ए म्हणजे कोण आहे, ए म्हणजे ही लेंथ आहे. कोणाची लेंथ आहे, बीसी ची लेंथ. लक्षात? मग बी च्या समोर कोण असणार आहे, बी लेंथ असणार आहे. म्हणजे याला काय म्हणणार आहे आपण, लेंथ कोणाची ती, एसी ची. त्यानंतर सी च्या समोर कोण आहे, सी साइड. ओके, याला आपण सी म्हणणार आहे. ती कोणाची लेंथ असणार आहे, ए बी ची लेंथ असणार. अंडरस्टँड? ठीक आहे. म्हणजे ह्या लेंथने तुम्ही काय करायचे, कोऑर्डिनेटला मल्टिप्लाय करायचं. आता तुम्ही जर पाहिलं तर एनी कोणाला मल्टिप्लाय केले, x1 ला. म्हणजे ए ज्या अँगलच्या समोरची जी साइड आहे ना त्यांनीच त्याच्या x1 ला मल्टिप्लाय केलंय आणि त्यांनीच त्याच्या y1 ला पण मल्टिप्लाय केलं. म्हणजे बी कोणाला मल्टिप्लाय करणार आता, x2 आणि y2 ला. सी कोणाला मल्टिप्लाय करणार आहे आता, x3 आणि y3 ला. कोण कोणाला मल्टिप्लाय करते हे नीट समजून घ्या. अंडरस्टँड? समजलंय का इथं? या पार्टनुसार आता फक्त आपल्याला काय करायचंय, आपली डायग्राम करायची. आता इथे जर पाहिलं तर ओरिजिन आहे, म्हणजे आता जर पाहिलं तर ही डायग्राम या पद्धतीने असेल का, कारण हा पॉईंट कोणता आहे, ओरिजिन आहे. ओके, आपण याला ओ म्हटलं. म्हणजे आता याचे कोऑर्डिनेट काय आले, 0 0 म्हणजे 0 0. इथं जर आपण पॉईंट बी म्हटलं तर आता याचे कोऑर्डिनेट काय येतील, 3 0 आणि याचे कोऑर्डिनेट काय येतील, सी 0 -4. डन. मग आता एक तर फायनल झालं, ही लेंथ किती असणार आणि ही लेंथ किती असणार. आता जर कोऑर्डिनेट पाहिलं तर आपण कोऑर्डिनेट बदलूया. का बरं बदलूया, कारण हा कोणत्या ऍक्सिसवर आहे, एक्स ऍक्सिसवर आहे. पहा याचा म्हणजे ठीक आहे, इथं काय घेतलं आपण, ओ घेतला. इथं कोण घेऊ आपण, बी. इथं बी घेण्याचं रिझन काय, इथं बी घेण्याचं रिझन काय, ठीक आहे 3 0. बरोबर, कारण इथं कोण आहे, एक्स ऍक्सिस आहे, हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे. इथं वाय 0 आहे ना, म्हणजे ही लेंथ किती असणार आहे, 3 असणार आहे. बरोबर, ठीक आहे. आता इथे जर पाहिलं
तर इथं कॉर्डिनेट काय सी, त्याचे कॉर्डिनेट काय म्हणजे पॉईंट सी आहे, कॉर्डिनेट 0-4 आहे, म्हणजे खरं तर तो खाली असणार, बरोबर आहे. ठीक आहे, पण आपण तात्पुरतं समजू की तो वरती. मग आता ही जी लेंथ असणार आहे 1-0 आहे, ही -4 आहे, म्हणजे ही लेंथ किती झाली 4, बरोबर. म्हणजे ग्राफ पेपरवर जर पाहायचं झालं तर ही तुमची जी डायग्राम असणार आहे ती या टाइप मध्ये असणार आहे, बरोबर. इथे कोण असणार आहे ओरिजिन, इथं कोण असणार आहे बी, आणि इथं कोण असणार आहे सी. इथं 0, काय सॉरी इथं बी आहे, ओके. याचे कोऑर्डिनेट काय 3,0 आणि इथं कोऑर्डिनेट काय असणार आहे 0,-4, म्हणजे ही लेंथ किती झाली 3 आणि ही लेंथ किती आली 4, म्हणजे बाय पायथागोरस थेरम ही लेंथ किती आली 5. ट्रिपलेट 3, 4, 5 हायपोटेनियस, किंवा तुम्ही बाय पायथागोरस थेरमनी सुद्धा काढू शकता. ही किती आली 5. ओके डन. मग आता ही 3 आहे, ही 5 आहे, ही 4 आहे, ओके. म्हणजे ही किती आहे आता 5. झालं उत्तर, तुम्हाला मिळालं उत्तर. आता तुम्हाला पहिला कोऑर्डिनेट कोण काढूया आपण, एक्स कोऑर्डिनेट काढू. एक्स कोऑर्डिनेट काय करतो, ए कोणाला मल्टिप्लाय x1 ला. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचंय, जी समोरची साईड आहे तिने फक्त x1 ला मल्टिप्लाय करत चला, म्हणजे एक्स कोऑर्डिनेटला मल्टिप्लाय करत चला. म्हणजे हा 3 त्याच्या समोरचा जो अँगल आहे सी त्याच्या याला मल्टिप्लाय केलं म्हणजे काय आलं 0, प्लस आपण एक्स कोऑर्डिनेट काढतोय, बरोबर. हा 5 कोणाला मल्टिप्लाइंग 0, प्लस हा 4 कोणाला मल्टिप्लायला गेला 3 ला, म्हणजे इथे किती आले 12, डिवाइड बाय ए प्लस बी प्लस सी, म्हणजे तिघांची ऍडिशन 5 आणि 4 9 आणि 3 12, म्हणजे 12 डिवाइड बाय 12, उत्तर किती आलं 1, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट मिळाला. म्हणजे ही दोन उत्तर आपली काय झाली कॅन्सल झाली. मग आता ह्या दोनपैकी एक कोणतं तरी असणार आहे. आता आपण काढूया वाय कोऑर्डिनेट. आता काय करणार आहे आपण, त्या पॉईंटनी फक्त त्याच्या वायला मल्टिप्लाय करणार आहे, ओके. फॉर्म्युल्यानुसार a1 कोणाला मल्टिप्लायला जातो y1 ला, a1 म्हणजे त्याच्या समोरच्या y1 ला मल्टिप्लाय. त्या पॅटर्न नुसार आपण आता 3 कोणाकडे जाणार -4 कडे, म्हणजे इथं कोण गेला -12, इथं कोणाला -12 आला, ठीक आहे. -12 प्लस आता हा जो 4 आहे हा कोणाकडे जाणार 0 कडे, बरोबर, म्हणजे +0, आणि हा 5 आहे 0 कडे, म्हणजे प्लस किती आले 0, आणि डिवाइड बाय किती आहे 12 12, म्हणजे इथे किती आले -12/12, म्हणजे किती आले -1. बा मिळाले तुम्हाला कोऑर्डिनेट काय 1, पर्याय क्रमांक 2. अंडरस्टँड, समजलंय नक्की. पण या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता. म्हणजे कोऑर्डिनेट A-B-C, म्हणजे तुम्हाला आता इथं सर्वात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे, इन सेंटरचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा हा फॉर्म्युला, म्हणजे ही डायग्राम आणि हा फॉर्म्युला तुमच्यासाठी IMP आहे. लक्षात आलं. तर या पद्धतीने तुम्हाला इथं काय विचारले जाणार आहेत, प्रश्न विचारले जाणार. आता त्यानंतर पाहिलं त्याच्या नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं, इफ द लाईन ही एक लाईन आहे, ओके, इंटरसेक्ट एक्स अँड वाय ऍक्सिस पॉइंट ए आणि बी. म्हणजे ही जी लाईन आहे ती एक्स ऍक्सिसला आणि वाय ऍक्सिसला ए आणि बी मध्ये काय करते कट करते, ओके, रिस्पेक्टिव्हली. म्हणजे एक्स ऍक्सिसला ती कुठं कट करते ए ला, आणि वाय ऍक्सिसला कुठं करते बी ला, ओके, रिस्पेक्टिव्हली. देन द इन सेंटर, परत काय शोधायचं आहे इन सेंटर काढायचं आहे ऑफ द ट्रायंगल OAB, O इज ओरिजिन. म्हणजे आता तुमचा जो ग्राफ आहे तो कशा पद्धतीने असणार आहे, हा तुमचा कोण आहे वाय ऍक्सिस, हा तुमचा कोण आहे एक्स ऍक्सिस, आपण तात्पुरतं असं समजू. आणि तुमची जी लाईन आहे ती कुठून गेलेली आहे, फॉर एक्झाम्पल ती अशा पद्धतीने गेली, तात्पुरतं आपण समज. आता काय झालं, आता ही जी लाईन आहे ह्या लाईनचं इक्वेशन काय, लाईनचं इक्वेशन काय, लाईनचं इक्वेशन 3x, ओके. लाईनचं इक्वेशन काय 3x प्लस 4y मायनस 24 इज इक्वल टू काय 0. हे तुमच्या लाईनचं इक्वेशन आहे, ह्या लाईनचं इक्वेशन आहे, ओके डन. आता ही जी लाईन आहे एक्स ऍक्सिसला कोणत्या पॉईंट मध्ये कट करते ए पॉईंट मध्ये, आणि वाय ऍक्सिसला कोणत्या पॉईंट मध्ये करते बी पॉईंट मध्ये, ओके. हा ऍक्सिस कोणता आहे एक्स ऍक्सिस आहे, आणि हा ऍक्सिस कोणता आहे वाय ऍक्सिस आहे, डन, ठीक आहे. आणि हा काय ओरिजिन, ज्याचे कोऑर्डिनेट काय आहेत 0 0, डन, ठीक आहे. आता पहिली गोष्ट आपल्याला याचे कोऑर्डिनेट कळलेत, आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, जर मला इन सेंटरचे कोऑर्डिनेट्स काढायचे असतील तर माझ्याकडे फॉर्म्युला कोणता आहे, एक्स कोऑर्डिनेट माझा काय सांगतो ax1 प्लस bx2 प्लस cx3 डिवाइड a प्लस b प्लस c. त्यानंतर माझा y कोऑर्डिनेट काय सांगतो ay1 प्लस by2 प्लस cy3 डिवाइड बाय a प्लस b प्लस c. या फॉर्म्युल्याने काढायचं. मग x1 x2 x3 हे कोण आहेत कोऑर्डिनेट्स आहेत. समजा मला कोऑर्डिनेट्स मिळाले याचं, पण मला याचा कोऑर्डिनेट माहित नाही, याचा माहित नाही, पण मला याचा y माहिती आहे, मला याचा y माहिती आहे 0 आहे, आणि मला याचा x माहिती आहे 0 आहे. म्हणजे आता मला इथं कोण काढायचं आहे y काढायचं आहे, आणि इथं कोण काढायचं आहे x काढायचं आहे. त्यासाठी मला हे इक्वेशन त्यांनी देऊन ठेवलं. जर आता पहा म्हणजे थोडक्यात तुम्ही जर पाहिलं तर हा कोण आहे x इंटरसेप्ट, आणि हा कोण आहे y इंटरसेप्ट. म्हणजे याचा अर्थ जर मला इक्वेशन दिलं ax2 सॉरी
ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 आणि यावरनं जर मला सांगितलं एक्स इंटरसेप्ट काढा तर एक्स इंटरसेप्ट कसा काढतो मी ओके मायनस सी अपॉन ए आणि माझा वाय इंटरसेप्ट काय असतो मायनस सी अपॉन बी म्हणजे यावरनं मायनस सी म्हणजे कोण आहे आता इथं मायनस सी कोण आहे पा आता इथं डबल मायनस झालं मायनस 24 अपॉन ए म्हणजे कोण आहे 3 बरोबर म्हणजे या पॉईंट नुसार मला इथे कोण मिळाला मायनस पा डबल मायनस आहे ना मायनस 24 डिवाइड बाय कोण आहे 3 म्हणजे मला उत्तर किती मिळालं 8 8 3 24 म्हणजे माझा कोणता कोऑर्डिनेट मिळाला मला एक्स कोऑर्डिनेट काय मिळाला 8 ओके त्याच पद्धतीने आता इथे काय होणार आहे मायनस काय होईल मायनस 24 डिवाइड बाय काय 4 म्हणजे आता इथं किती आले 6 म्हणजे हा कोऑर्डिनेट माझा किती आहे 6 म्हणजे आता मला कोऑर्डिनेट मिळाले आता जर मला कोऑर्डिनेट मिळाले ओके हे समजलं कसं काढलं आता मला कोऑर्डिनेट मिळाले तर आता मला फक्त काय करायचंय व्हॅल्यू उचलायच्या तिथं पुट करायच्या पण अजूनही माझ्याकडे कोणती लेंथ नाही साईड नाही ओके म्हणजे आता मला आता पहिली गोष्ट मला ही साईड माहिती मला ही साईड माहिती आहे कोणती साईड माझी ही इथपासून इथपर्यंत किती आहे 8 कारण वाय तर 0 आहे म्हणजे इथपासून इथपर्यंत किती आहे 6 कारण एक्स तर 0 आहे म्हणजे ही 6 ही 8 आहे म्हणजे ही कोणती असणार आहे 10 कारण 8चा 64 6चा 36 64 36 100 100चं वर्गमूळ 10 आणि हे ट्रिपलेट आहे ओके म्हणजे ही पण मला लेंथ मिळाली आता आपण फक्त काय करणार आहे जर मी 8 घेतला आपण एक्स कोऑर्डिनेट कडे जातोय तर ह्या 8नी त्याच्या समोरचा जो अँगल आहे कोण आहे त्याच्या समोर बी च्या कोणाला मल्टिप्लाय करणार तो एक्स ला बरोबर आहे त्यानंतर 10 घेतला तर कोणाला मल्टिप्लाय करणार 0 ला आणि 6 घेतला तर कोणाला मल्टिप्लाय करणार 8 ला म्हणजे 6 8 48 48 आले बरोबर कारण 8 कोणाला गेला 0 ला म्हणजे आपण एक्स कोऑर्डिनेट काढतोय बरोबर आहे म्हणजे 8 गेला 0 ला विषय मिटला 6 गेला 8 ला 48 आले आणि 10 कोणाला आला 0 ला याचा विषय मिटला पण तिघांची ऍडिशन जर पाहिली तर किती आली 10 16 16 8 24 म्हणजे याला डिवाइड कितीने करतोय आपण डिवाइड कितीने करतोय 24 ने आलं लक्षात समजलं म्हणजे याला मी कितीने डिवाइड केलं 24 ने म्हणजे आता मला काय मिळालं 2 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट किती मिळाला मला 2 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 झालं माझं उत्तर हे माझं उत्तर आहे लक्षात आलं कसं मला दुसरा कोऑर्डिनेट काढायची गरज सुद्धा पडली नाही पण तरी पण आपण एकदा चेक करू ओके आता माझा वाय कोऑर्डिनेट काय येईल बरं माझा वाय कोऑर्डिनेट पहिली गोष्ट आता मला वाय काढायचं आहे तर माझा 8 कोणाकडे जाणार 6 कडे म्हणजे 8 6 48 बरोबर आहे त्यानंतर 6 कोणाकडे जाणार 0 कडे आणि 10 कोणाकडे जाणार 0 कडे म्हणजे संपला विषय म्हणजे परत किती आले 24 मला उत्तर किती मिळालं 2 या पद्धतीने मला काय मिळाले त्याचे कोऑर्डिनेट्स मिळाले आता हे जे कोऑर्डिनेट हे कोणाचे आहेत इन सेंटरचे म्हणजे इथं काय करतो आपण त्याला आतून सर्कल काढतो अंडरस्टँड समजलंय म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला हा फॉर्म्युला लर्न करायचा आहे विथ डायग्राम ओके ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 काय दिलंय पहा क्वेश्चन नंबर 4 द सर्कम सेंटर ऑफ अ ट्रायंगल फॉर्म बाय लाईन्स आता पहा सर्कम सेंटर म्हणजे आता ट्रायंगलला कुठून सर्कल काढले तुम्ही बाहेरून जेव्हा तुम्ही ट्रायंगलला बाहेरून सर्कल काढू शकता तेव्हा तुम्ही काय तिथं केलेले असतात साइड बाय सेट केलेले असतात काय बाय सेट केले असतात साइड बाय सेट केलेले असतात अंडरस्टँड ठीक आहे मग आणि त्यांचा तो काय असतो इंटरसेक्शन पॉईंट आता इथं जर पाहिलं तर जर सर्कम सेंटर ऑफ अ ट्रायंगल फॉर्म बाय लाईन्स इथे एक लाईन दिलेली आहे अँड इथे एक लाईन दिलेली आहे बरोबर आता जर तुम्ही बारकाईने लाईनचे ऑब्झर्वेशन जर केलं इथं एक्स प्लस वाय प्लस किती आहे 2 इज इक्वल टू किती आहे 0 आता इथे जर पाहिलं तुम्ही पहा इथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला काय दिसतं एक्स वाय प्लस 2x प्लस 2y प्लस 4 यातून मी इथे जर पाहिलं तर याला मी थोडंसं मॉडिफाय करतो एक्स प्लस एक्स वाय इथे किती आले जर मी 2 कॉमन काढले तर आतमध्ये काय राहणार आहे एक्स प्लस वाय प्लस 2 इज इक्वल टू काय आलं 0 बरोबर म्हणजे इथं काय झालं एक्स वाय प्लस 2 ब्रॅकेटमध्ये मी लिहिलं 0 इज इक्वल टू 0 ब्रॅकेटमध्ये 0 लिहिण्याचं कारण काय आत्ताच मला इथे व्हॅल्यू दिलेली आहे एक्स प्लस वाय प्लस 2 इज इक्वल टू 0 म्हणजे याचा अर्थ एक्स प्लस वायची व्हॅल्यू किती आली सॉरी एक्स इंटू वायची व्हॅल्यू किती आली 0 का 0 इंटू 0 2 इंटू 0 0 म्हणजे एक्स वायची व्हॅल्यू काय 0 एक्स वाय 0 पॉसिबल कधी आहे जेव्हा एक्स इज इक्वल टू 0 अँड वाय इज इक्वल टू 0 बरोबर म्हणजे एक्स इंटू वाय काय झाले दोघांची व्हॅल्यू काय झाली 0 कारण एक्स काढायचं असेल तर वाय 0 ला जाणार आणि वाय काढायचं असेल तर एक्स 0 ला आलं लक्षात म्हणजे इथे मला एक्स आणि वाय काय मिळालं 0 मिळालं जर एक्स आणि वाय 0 मिळतोय आणि माझ्याकडे ही लाईन आहे तर माझा जो ग्राफ तयार होणार आहे तो ग्राफच्या पद्धतीने असणार आहे समजा हा माझा कोणता असणार आहे वाय ऍक्सिस म्हणजेच कोणतं इक्वेशन आलं माझं एक्स इज इक्वल टू 0 हे कोणाचं इक्वेशन आहे वाय ऍक्सिसचं इक्वेशन म्हणजे माझी ही लाईन तयार झाली म्हणजे एक्स इज इक्वल टू 0 दुसरं तिसरं कोण नाही
वाय ऍक्सिस आहे. त्यानंतर जर पाहिलं तर आता हा माझा कोणता ऍक्सिस येईल, हा माझा आला एक्स ऍक्सिस. आलं लक्षात. आता एक्स ऍक्सिस कोण आहे माझं, y इज इक्वल टू 0 झालं माझं इक्वेशन. म्हणजे मला 2 लाईन तर मिळाल्या आणि माझी ही तिसरी लाईन आहे. समजा या तिसऱ्या लाईनला मी बाजूला घेतलं. ओके ठीक आहे, ही माझी तिसरी लाईन आणि ह्या लाईनचं माझं इक्वेशन काय, ह्या लाईनचं इक्वेशन काय, एक्स प्लस वाय प्लस 2 इज इक्वल टू 0. म्हणजे आता जर बारकाईने पाहिलं तर हा तयार कोण झालाय, राईट अँगल ट्रायंगल. का, कारण इथं 90 डिग्री. ओके ठीक. आता हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे याचे हा कोऑर्डिनेट कोण आहे 0 सॉरी पॉईंट आणि त्याचे कोऑर्डिनेट काय 0 0. ओके डन. मग आता मला कोणती लेन पाहिजे, इथपासून इथपर्यंतची लेन पाहिजे आणि मला इथून इथपर्यंतची लेन पाहिजे. मला याचा एक्स कोऑर्डिनेट माहित नाही पण मला वाय माहिती आहे 0 आहे. मला याचा वाय माहित नाही पण मला एक्स माहिती आहे याचं 0 आहे. म्हणजे आता मला कोण काढायचे, इंटरसेप्ट. मग आता माझ्याकडे फॉर्म्युला आहे कोणता, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. तेव्हा माझा एक्स इंटरसेप्ट कोण असतो, एक्स इंटरसेप्ट कोण असतो मायनस सी अपॉन ए आणि माझा वाय इंटरसेप्ट कोण असतो, ओके मायनस सी अपॉन बी. ओके या फॉर्म्युल्याचा जर मी वापर केला, माझ्याकडे इक्वेशन आहे सी किती आहे माझा 2, पण 2 ला कोणता सिम्बॉल आहे मायनस. म्हणजे आता इथं काय होणार आहे मायनस 2 अपॉन 1 म्हणजे आन्सर किती आलं -2 आणि इथं पण काय होणार आहे -2 अपॉन 1 म्हणजे कोण होणार आहे -2. म्हणजे याचा कोऑर्डिनेट किती आहे -2 आणि याचा पण कोऑर्डिनेट किती आहे -2. डायग्राम ही नाहीये, ही परफेक्ट डायग्राम नाही, आपण डेमोसाठी बघतो. मग आता इथं या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत डिस्टन्स किती झालं 2 आणि या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत डिस्टन्स 2. ओके मग जर हे डिस्टन्स 2 आणि 2 आहे तर हा कोणता ट्रायंगल झाला, आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल. हा आयसो म्हणजे ही पण साइड इक्वल आहे आणि ही पण साइड इक्वल. जर हा आयसोसेलेस ट्रायंगल आहे आणि याला जर मला सर्कल काढायचंय बरोबर आहे, म्हणजे आता जी डायग्राम फॉर्म होणार आहे, तुम्ही हे जर पाहिलं असेल सर्कलमध्ये हा कोण आहे डायमीटर आणि डायमीटर नी इथं 90 तयार केलं, लक्षात आलं. म्हणजे याचा अर्थ ही जर मी साइड बाय साइड केली आणि ही जर मी साइड बाय साइड केली तर त्याचा जो पॉइंट येणार आहे तो कशावर येणार आहे, हायपोटेनियसवर येणार आहे. म्हणजे समजा आता मला ही लाईन मी बायसेक्ट केली, ती बायसेक्टर आणि या लाईनचा बायसेक्टर हा कुठे येणार आहे, हायपोटेनियसवर येणार आहे. आणि तिथून आपण काय काढणार याला, तिथून आपण सर्कल काढणार याला, तिघांमधून जाणार. म्हणजे हा जो पॉइंट असतो हा पॉइंट असतो ह्या दोघांचा मिड पॉइंट. ही प्रॉपर्टी तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे आता मला जर याचा मिड पॉइंटचा, फक्त मला इथं काय काढायचं, याचे मिड पॉइंटचे काय काढायचे, कोऑर्डिनेट्स काढायचे. आणि जर मला आता मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट काढायचे तर सिंपल फॉर्म्युला आहे माझ्याकडे हा माझा समजा ए पॉइंट आहे, हा माझा बी पॉइंट आहे. आता मी काय करणार, याचा एक्स डिवाइड बाय 2, याचा वाय डिवाइड बाय 2. मग याचा एक्स किती आहे 0, याचा काय -2, दोघांची ऍडिशन आली -2. -2 ला मी डिवाइड कशाने करणार आहे, ओके म्हणजे माझा एक्स कोऑर्डिनेट मला काय मिळाला -1 बरोबर आहे. आणि आता याचा वाय घेतला पुन्हा कोणाला -2, परत त्याला मी 2 ने डिवाइड केलं, माझा वाय कोऑर्डिनेट कोणाला -1 आणि हेच माझे काय सर्कम सेंटरचे काय कोऑर्डिनेट्स. पर्याय क्रमांक कोणता आहे, सी, ऑप्शन क्रमांक 3. आलं लक्षात. तर या पद्धतीने मला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. समजलंय नक्की, आले लक्षात. म्हणजे इथं तुम्हाला काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे का राईट अँगल ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल आहे, पण कोणता वाला आहे आयसोसेलेस. म्हणजे जर आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल असेल आणि त्याला जर सर्कम म्हणजे प्रॉपर्टी काय लक्षात ठेवायची, हा आयसो आहे, ह्या दोन साइड इक्वल आहेत आणि हा 90 पण आहे, तेव्हा या साइडचा बायसेक्टर आणि या साइडचा बायसेक्टर हा कुठे येतो, इथं नाही याच्यावर येतो. ओके कोणावर, हायपोटेनियसवर. आणि तोच त्या हायपोटेनियसचा काय असतो, मिड पॉइंट असतो. अंडरस्टँड, समजलंय. ही प्रॉपर्टी आपल्यासाठी मस्ट आहे, गरजेची आहे. आता आलो आपण क्वेश्चन नंबर 5. काय दिलाय क्वेश्चन नंबर 5 पहा, नीट ऑब्झर्व करा. द इक्वेशन ऑफ पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, म्हणजे इक्वेशन फाइंड आउट करा. हे तर फायनल झालं, ऑप्शन मध्ये पण इक्वेशन. ओके द इक्वेशन ऑफ पासिंग थ्रू द पॉइंट, म्हणजे तुमची जी लाईन आहे ती पासिंग थ्रू होती कुठून, इंटरसेक्शन ऑफ द लाईन. ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन, म्हणजे ह्या दोन लाईन ज्या पॉइंट मध्ये काय होतात, इंटरसेक्ट होतात, त्या पॉइंट मधून तुमची लाईन पास आउट होते. अँड मेकिंग एन इंटरसेप्ट y ऑन 5 ऑन y ऍक्सिस. म्हणजे y ऍक्सिस वर किती इंटरसेप्ट क्रिएट होतोय, 5 इंटरसेप्ट क्रिएट होतो. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर फॉर एक्झाम्पल आपण डायग्राम काढूया. हा तुमचा कोणता आला y ऍक्सिस, हा तुमचा कोणता आला x ऍक्सिस. डन इथपर्यंत. आता काय होतंय, ही लाईननी कोणता इंटरसेप्ट तयार केलाय 5, पण कुठे तयार केलाय, ओके y, ओके y ऍक्सिस वर, म्हणजे y चा 5 साधारण इथं कुठेतरी असं. आपण असं समजूया की तुमची जी लाईन आहे ती या पॉइंट मधनं अशी पास आउट झालेली कुठेतरी. इथं कोण आहे, इथं कोण आहे
वाय इंटरसेप्ट आहे. ओके, असं सांगितलं नाही ती का एक्स ऍक्सिसला कट करते, काय करते एक्सेट्रा, आपल्याला काहीच माहित नाही. आपण डेमो म्हणून डायग्राम काढलेली. ओके, ही पुढे जाऊन कट करू शकतं असेल माहित नाही, पण ती वायला कट करते हे मात्र त्यांनी सांगितलं. आणि त्याचा जो कोऑर्डिनेट आहे तो कोऑर्डिनेट कोणता आहे, म्हणजे इथं याचे कोऑर्डिनेट काय 0,5, म्हणजे आपल्याला एक पॉईंट तर मिळाला. आणि दुसरा पॉईंट त्यांनी सांगितलं का ह्या दोन लाईनचा इंटरसेक्शन पॉईंट आहे, म्हणजे याच लाईनवर काय झालेलं असणार आहे, तुमच्या ज्या दोन लाईन आहेत त्या अशा गेलेल्या असणार आहेत, बरोबर आहे. आणि दुसरा जो पॉईंट आहे तो हा इंटरसेक्शन पॉईंट आहे, बरोबर. मग याचं इक्वेशन काय सांगितलंय, एक्स प्लस 2y इज इक्वल टू -6 लिहिलं मी, बरोबर. आणि याचं इक्वेशन काय आहे, 2x - y इज इक्वल टू 2. ह्या दोन लाईन आहेत, ह्या दोघांचा हा कोण आहे, इंटरसेक्शन पॉईंट. जर मला हा कोऑर्डिनेट माहिती आहे, मला जर हा कोऑर्डिनेट मिळाला तर 2 पॉईंट फॉर्म्युल्याने मी काय काढणार आहे, इक्वेशन काढणार आहे. मग आता माझं टार्गेट काय, याचे इंटरसेक्शन पॉईंट काढ. मग आता याचे इंटरसेक्शन पॉईंट मी कसे काढणार, बेसिक. जेव्हा मी 10वीला ही दोन लिनियर इक्वेशन सॉल्व्ह केली होती तेव्हा मला कोणाची व्हॅल्यू मिळत होत्या, एक्स आणि वायची व्हॅल्यू. त्या व्हॅल्यू म्हणजेच असतात त्या दोन लाईनचा इंटरसेक्शन पॉईंट. आलं लक्षात. म्हणजे याची लाईन तुम्ही ड्रॉ केली आणि याची लाईन ड्रॉ केली तर तो काय, त्या लाईन काय होणार आहे, एकमेकाला इंटरसेक्ट होणार आहे, बरोबर आहे. ठीक आहे, त्याचे जे कोऑर्डिनेट असतात तेच कोऑर्डिनेट कोणते असतात जेव्हा तुम्ही याला काय करता, सॉल्व्ह करता. मग आता याला सॉल्व्ह कसं करायचं, 10वीला आपण पाहिले बेसिक थीम काय वापरली होती आपण, एक्स प्लस काय दिलं 2y इज इक्वल टू कोण आहे, -6. आता खाली जर पाहिलं तर इथं कोण आहे, -6 आहे. -6 जर इथं -y, ओके, जर इथं काय +2y, इथं जर -2y असते तर एकमेकाला काय झाले असते, ते कॅन्सल. म्हणजे हे इक्वेशनला आपण काय करूया, 2 ने मल्टिप्लाय करू. 10वीला बेसिक पाहिलं होतं, 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर इथं काय आलं, 4x - 2y इज इक्वल टू किती आलं, 4. म्हणजे आता इथं काय झालं, ह्या दोनची मी काय करणार, ऍडिशन. y ला y काय झाला, कट झाला, म्हणजे इथं किती आले 5x आणि तिकडे कोण आला -2. ओके, कारण इथं -6 आहे, हा डिवाइडला गेला, म्हणजे x कोऑर्डिनेट -2 अपॉन कोण मिळाला मला, 5. माझा x कोऑर्डिनेट मला मिळाला. माझा x कोऑर्डिनेट कोण आहे, -2 अपॉन 5 हा माझा x कोऑर्डिनेट आहे. आता मला कोण कोऑर्डिनेट काढायचा आहे, y काढण्यासाठी मी ही व्हॅल्यू कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करेल, बरोबर. मग आता कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करायची, कोणत्या पण करा, समजा आपण याच्यात पुट केली. ओके, आता इथं y ची व्हॅल्यू काढायची. आपण असं समजूया y ला मी तिकडे घेतलं आणि 2 ला इकडे आणलं, तर इथं कोण झालं आता 2x - 2 इज इक्वल टू काय राहिला, y. म्हणजे आता मला सोपं जाईल सॉल्व्ह करायला. म्हणजे इथं मी काय लिहिलं, 2 ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आहे मी इथं, -2 अपॉन 5 -2 इज इक्वल टू कोण आहे, y. म्हणजे इथं काय होणार आहे, 2 ने याला मल्टिप्लाय केलं म्हणजे काय होणार आहे, -4 अपॉन 5 मायनस किती आले, -2 अपॉन 5 -2 अपॉन काय 1 इज इक्वल टू कोण आहे, y. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार, बरोबर आहे. म्हणजे इथं काय होणार आहे, -4 इथं किती होणार आहे, -10 अपॉन 5 इज इक्वल टू कोण, y. म्हणजे इथं किती आले, -14 अपॉन 5. दॅट्स इट. म्हणजे हा माझा कोण मिळाला, y कोऑर्डिनेट. आता माझा y कोऑर्डिनेट कोण आहे, -14 अपॉन 5. मला y कोऑर्डिनेट मिळाला, x कोऑर्डिनेट मिळाला. आता मला काय फॉर्म्युला वापरायचा आहे, 2 पॉईंट फॉर्म. कारण माझ्याकडे जी माझी लाईन पास आउट होती ती 2 पॉईंट म्हणत जाते. जर 2 पॉईंट मला माहिती असेल तर मला फक्त काय करायचं आहे, 2 पॉईंट फॉर्म्युला. काय माझा 2 पॉईंट फॉर्म्युला, y - y1 अपॉन y2 - y1 इज इक्वल टू x - x1 अपॉन x2 - x1. याला इकडे तिकडे ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आता हे इक्वेशन मिळालंय. आता इथं मला काय करायचंय, फक्त हा 2 पॉईंट फॉर्म्युला आहे माझा, y - y1 एका पॉईंटला आपण काय करूया, एका पॉईंटला आपण काय करूया, याला काय म्हणू आपण, x1 y1. ओके, आणि हा कोण आहे आपला, x2 y2. म्हणजे आता इथं काय करणार आहे आपण, पॉईंट कळले, लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला पुढे कंटिन्यू करता येईल. काय आपला 0, काय 5, याला काय म्हटलं आपण, x1 आणि y1. आणि दुसरा कोणता आहे, -2 अपॉन 5 -14 अपॉन 5 इज इक्वल टू कोण आहे, x2 y2. ओके, मग आता इथं y - y1 कोण आहे, 5 अपॉन इथं परत y2 कोण आहे, -14 अपॉन 5 -5 इज इक्वल टू इथं काय येणार आहे, x - x1 किती आहे, 0, बरोबर आहे, अपॉन इथं काय येणार आहे, x2 किती आहे, -2 अपॉन 5 -0 झालं. ओके, डन. मग आता इथं काय करूया आपण, y -5 अपॉन इथं जर पाहिलं तर बेसिन नाही, बेसिन कसं करणार इथं, -14 -25 अपॉन 5, बरोबर आहे, इज इक्वल टू x अपॉन इथं किती आले, -2 अपॉन 5. आता त्याच्या पुढे गेलो आपण, इथं किती आले, y -5 अपॉन इथं किती आले, -39 अपॉन 5 इज इक्वल टू x अपॉन
-2/5. आता जर पाहिलं बार काय नाही, याचा बेस किती आहे 5, याचा पण बेस किती आहे 5. वन टाइम तुम्ही हा बेस कट करू शकता कारण दोघांचाही बेस सेम आहे. म्हणजे इथं किती आलं y - 5/-39 इज इक्वल टू इथं किती आले x/-2. मग आता काय करूया आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा इकडे आला, हा इकडे गेला. हे काय झालं कळलं ना हे? ओके ठीक आहे. मग आता इकडे काय झालं, हा इकडे आला, -2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे काय झालं -2 +10 ना, -2y. ओके ठीक आहे, +10 इज इक्वल टू -39x. मग आता ह्या -39 ला जर आपण इकडे घेतलं तर ते काय झाले +39 -2y + 10 इज इक्वल टू काय आलं 0. म्हणजे इक्वेशन पर्याय क्रमांक कोणता आहे 39x - 2y, पर्याय क्रमांक 3 सी ऑप्शन. आले लक्षात? समजलंय नक्की? डन. आलो आपण त्याच्या पुढचा प्रश्न. म्हणजे आता ह्या प्रश्नामध्ये इम्पॉर्टंट काय होतं इंटरसेप्ट. त्यामुळे तुम्हाला हे कोऑर्डिनेट मिळाले. दोन लाईन एका पॉईंट मध्ये इंटरसेक्ट होते. त्या इंटरसेक्ट कशा होतात बेसिक आपण 10वीच्या सारखं सॉल्व्ह केलं, आपल्याला दोन कोऑर्डिनेट मिळाले आणि बेसिक वाला 2 पॉईंट फॉर्म्युला वापरला, आपल्याला इक्वेशन मिळाले. त्यानंतर जर पाहिलं त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलंय द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचं. ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स आणि एक लाईन दिलेली. ओके अँड द लाईन विच मेक इक्वल इंटरसेप्ट द कोऑर्डिनेट ऍक्सिस. म्हणजे एक लाईन दिली आणि दुसरी लाईन असं सांगितलंय का ती काय करते इक्वल इंटरसेप्ट बनवतीये कोऑर्डिनेट ऍक्सिस सोबत. दुसरी लाईन दिलेली नाही आणि त्या दोन लाईन मधला कोणता अँगल फाइंड आउट करायचा तुम्हाला ॲक्यूट अँगल. ठीक आहे. मग आता आपण पहिल्यांदा काय करूया आपला ग्राफ काढूया. आता ग्राफ काढत असताना हा तुमचा y ऍक्सिस आहे बरोबर आहे, हा तुमचा x ऍक्सिस आहे आणि तुम्हाला इथं दोन लाईन दिलेल्या आहेत. ओके एक लाईन काय करते तुमच्या दोन्ही ऍक्सिस सोबत काय करते इक्वल अँगल क्रिएट करते आणि दुसरी लाईन कुठून तरी बाहेरून गेलेली आहे. ओके साधारण आपण असं समजूया का ती या पद्धतीने पास आउट झाली. ओके आणि आता आपल्याला काय करायचंय ह्या ज्या दोन लाईन आहेत ह्या दोन लाईन मधला कोणता अँगल काढायचा आहे ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचा. मग ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचा फॉर्म्युला काय माझ्याकडे tan θ इज इक्वल टू ओके m1 - m2 अपॉन 1 + m1 m2 हा फॉर्म्युला आहे. मग आता माझ्याकडे जर मला m1 आणि m2 कळले तर मला उत्तर लगेच काढता येणार आहे कारण मला ॲक्यूट अँगल फाइंड आउट करायचं आहे. त्यातली मला एक लाईन माहिती आहे, एक लाईन त्यांनी दिलेली कोणती 4x - 2y + 30 इज इक्वल टू काय 0. म्हणजे ही लाईन मला माहिती आहे. मला ही लाईन माहित नाही पण ह्या लाईनीने इक्वल इंटरसेप्ट क्रिएट केले तेवढं माहिती आहे. मग इक्वल इंटरसेप्टला आपण काय म्हणलं a आणि a म्हणलं इक्वल इंटरसेप्ट. कारण इथं जर 5 असेल तर इथं 5 इथं 10 असेल तर इथं 10 आहे. मग ए नाव काय दिलं कारण XYZ याच्यात वापरलेत म्हणून ए नाव दिलं. ओके ठीक आहे. मग आता याचे कोऑर्डिनेट काय झाले a, 0 आणि याचे कोऑर्डिनेट काय झाले 0, a. डन इथपर्यंत हा 0 आहे. ओके मग आता पहिली गोष्ट मला ही लाईन माहिती आहे म्हणजे याचा मला काय मिळणार आहे स्लोप मिळणार आहे. कोणता फॉर्म्युला ax + by + c इज इक्वल टू काय 0. जर अशी लाईन दिली असेल तर मला स्लोप सरळ मिळतो. काय मिळतो स्लोप मला म्हणजे m1. ओके स्लोप कसा मिळतो -a/b हा त्याचा काय फॉर्म्युला आहे. मग आता या फॉर्म्युल्यानुसार मला स्लोप काय मिळाला इथला ज्याला आपण m1 म्हणू काय मिळेल बरं इथला स्लोप -a/-2 म्हणजे मायनस काय झालं प्लस म्हणजे इथे किती आले 2 आले म्हणजे मला m1 ची व्हॅल्यू मिळालेली आहे. m1 किती मिळालं मला m1 मिळालं मला 2. आता मला गरज कोणाची m2 ची. ओके आता m2 काढण्यासाठी मला हे दुसरं लाईनचं इक्वेशन तयार करायचं. मला याचे कोऑर्डिनेट कळले याचे पण कोऑर्डिनेट कळले म्हणजे तुमची लाईन कुठून पास आउट होतीये 2 पॉईंट फॉर्म्युला. म्हणजे 2 पॉईंट फॉर्म्युल्याने तुम्ही ह्या लाईनचं काय करू शकता इक्वेशन काढू शकता. पण जर तुम्ही बारकाईने जर ऑब्झर्वेशन जर केलं तर इक्वल इंटरसेप्ट आहेत. माझ्याकडे दोन इंटरसेप्ट माहिती आहेत मला. जर दोन इंटरसेप्ट मला माहिती आहे तर माझ्याकडे 2 इंटरसेप्टचा फॉर्म्युला पण आहे आणि माझा 2 इंटरसेप्टचा फॉर्म्युला कोणता आहे माझ्याकडे 2 इंटरसेप्ट x इंटरसेप्ट प्लस y इंटरसेप्ट इज इक्वल टू 1. मग आता मला माहिती आहे x इंटरसेप्ट आहे प्लस y इज इक्वल टू काय 1 कारण दोन्ही इंटरसेप्ट काय सेम आहे. जर बेस सेम असेल तर तो एकदाच लिहितो आपण. ऍडिशन कोणाची होणार आहे x + y इज इक्वल टू 1 म्हणजे x + y इज इक्वल टू हा a तिकडे गेला म्हणजे आता इथं काय आलं x + y इज इक्वल टू a. म्हणजे आता हे माझं जर इक्वेशन असेल बरोबर एला मी इकडे बोलून घेईल म्हणजे आता इक्वेशन काय झालं माझं x + y - a इज इक्वल टू 0. मला स्लोप काढायचा आहे मी त्याला m2 म्हणणार आहे आता. ओके स्लोपचा फॉर्म्युला काय -a/b म्हणजेच काय झालं a म्हणजे कोण आहे आता माझा 1 इथं 1 आहे आणि इथं पण कोण आहे 1 आहे म्हणजे इथं किती आलं उत्तर -1 म्हणजे मला m2 ची पण व्हॅल्यू मिळाली. मग आता m2 ची जर माझ्याकडे व्हॅल्यू आहे पहा काय -1 कसं काढलं पहा पहिलं इक्वेशन त्यांनी दिलं होतं त्याचा स्लोप मिळाला दुसरं इक्वेशन दिलं नव्हतं पण इंटरसेप्ट काय सेम आहे. मग 2 इंटरसेप्टच्या फॉर्म्युल्याने मी याचं इक्वेशन काढलं आणि बेसिक काय काढला स्लोप काढला. आता तो इथं फक्त आपल्याला ठेवायचा आहे मोड मध्ये. इथं काय होणार आहे m1 किती आहे
2 मायनस -1 अपॉन इथे काय आलं 1 प्लस 2 इंटू -1 म्हणजे आता इथं किती आले 3 वरती किती आले 3 कारण इथं प्लस मायनस मायनस प्लस झालं. खाली जर पाहिलं तर 1 मायनस किती आहे 2 म्हणजे किती आले मोडमध्ये 3 अपॉन -1 म्हणजे किती आले मोडच्या बाहेर किती आले 3. जर 3 आले tan थीटा इज इक्वल टू 3 म्हणजे काय झालं माझं उत्तर. काय करणार आहे मी tan थीटा इज इक्वल टू 3 आहे म्हणजे टॅनला मी तिकडे पाठवलं थीटा इज इक्वल टू काय होणार आहे tan इनवर्स ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे 3. झालं माझं उत्तर. अंडरस्टँड समजलंय नक्की. हे माझं फायनल आन्सर. तर बेसिक सिंपल क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला काय होता विचारला गेला होता. ठीक आहे. आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7 काय दिलंय क्वेश्चन नंबर 7 अ लाईन एम हुज इक्वेशन त्या ज्याचं इक्वेशन हे आहे. लाईन एम चं इक्वेशन दिलंय. हे लाईन एम चं काय इक्वेशन आहे. कट द एक्स ऍक्सिस ऍट एम म्हणजे ही जी लाईन आहे ही एक्स ऍक्सिसला कोणत्या पॉईंट मध्ये कट करते एम पॉईंट मध्ये कट करते. ओके ठीक आहे. अँड द कोऑर्डिनेट ऑफ एन कोणाचे कोऑर्डिनेट दिलेत एन चे काय आहेत 4,2. द लाईन एम एन इज रोटेट अबाउट एम थ्रू म्हणजे एम मधून ती काय केली रोटेट केली किती डिग्रीने 45 डिग्रीने इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. तर अँटी क्लॉकवाईजने ती काय केली रोटेट केली. द इक्वेशन ऑफ लाईन एम एन द इक्वेशन ऑफ लाईन एम एन न्यू पोझिशन. तर आपल्याला काय काढायचं एम एन चं न्यू पोझिशन नुसार इक्वेशन काढायचं. ओके आता सिंपल मध्ये आपल्याला काय सांगितलं त्यांनी हा तुमचा वाय ऍक्सिस आहे हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे. ओके ठीक आहे डन. आता पहिली गोष्ट आपण एन पॉईंट काढून घेऊ. एन कुठे असणार आहे 4,2 4 कुठे असेल साधारण इथं 4 इकडे 2 बरोबर आहे. आणि या पॉईंट मधनं जाणारी लाईन एक्स ऍक्सिसला एम मध्ये काय करते कट करते एम मध्ये कट करते. ओके आता जर तुम्ही इथं पाहिलं एम ही जी लाईन आहे एम ला कट करते. एम ला कोणत्या पॉईंट मध्ये ती कट करते एम ला कोणत्या म्हणजे एक्स इंटरसेप्ट एक्स ला कोणत्या पॉईंट मध्ये कट करत असणार ती एक्स ऍक्सिसला कोणत्या पॉईंट मध्ये असणार आहे म्हणजे आपल्याला या लाईनचा काय काढावं लागेल एक्स इंटरसेप्ट म्हणजे आपल्याला कळणार ती एक्स ऍक्सिसला कोणत्या पॉईंट मध्ये कट करते कारण आपल्याला ही इक्वेशन कोणाचं आहे एम एनचं आहे. ओके म्हणजे आता जर आपण ही डायग्राम व्यवस्थित फॉर्म केली दिलेल्या माहितीनुसार तर काय होणार इथं एक्स इंटरसेप्ट मला काय मिळेल एक्स इंटरसेप्ट मला काय मिळाला -c अपॉन ए. मग काय माझा फॉर्म्युला -2 अपॉन ए कोण आहे 1 म्हणजे आन्सर काय मिळालं 2. म्हणजे तुमची जी लाईन आहे ती एम ला कोणत्या पॉईंट मध्ये कट करते 2 पॉईंट मध्ये कट करते. ओके ठीक आहे. म्हणजे आता एक डायग्राम आपण अशी फॉर्म करूया साधारण असं आपण काढलं. आता अशी डायग्राम काढण्यामागचं रिझन काय असं समजा हा कोणता पॉईंट आहे 2 पॉईंट म्हणजे दुसरा कोऑर्डिनेट काय याचा 0 आणि तुमचा जो एन आहे ना तो इथे कारण त्याचा एक कोऑर्डिनेट कोण आहे पहिला कोऑर्डिनेट कोण आहे 4 आहे आणि दुसरा कोऑर्डिनेट कोण आहे 2 आहे. आलं लक्षात म्हणजे तो इकडे असणार आहे डन. आणि इथे जो अँगल क्रिएट होतोय तिथून तुमची लाईन काय करायची 45 ने रोटेट करायची आणि तुमच्या लाईनचं इक्वेशन काढायचं. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर आता ह्या लाईनचा स्लोप नक्की किती आहे म्हणजे ऑलरेडी तो अँगल किती डिग्रीचा आहे. जर 45 ने ती रोटेट करायची अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय करावं लागेल मला अँटी क्लॉकवाईज म्हणजे ती ढकलावी लागेल कोणाकडे वाय ऍक्सिस बरोबर. मग ती जर 45 ने ढकलायची असेल तर मला आधीच अँगल माहिती असेल तर मला 45 त्याच्यात ऍड केल्यानंतर नवीन अँगल मिळणार आहे माझ्या म्हणजे मला इथं सरळ सरळ काय वापरायचं आहे टॅन थीटा बरोबर आहे. ठीक आहे म्हणजे आता मला नवीन स्लोप मिळेल. मग नवीन स्लोप मिळाला का मला फक्त हा पॉईंट तर माहिती आहे कारण तुमची लाईन आहे ती 2 मधून जाणार आहे हे तर फायनलच आहे. म्हणजे एक कोऑर्डिनेट माहिती आहे जर मला एक कोऑर्डिनेट आणि जर मला अँगल कळला तर मला कोण कळणार स्लोप म्हणजे स्लोप पॉईंट फॉर्मने मी याचं काय काढू शकतो इक्वेशन काढू शकतो. मग पहिली गोष्ट मला इथला अँगल कोणता आहे तो माहित पाहिजे. मग तो अँगल काढण्यासाठी मला स्लोप माहिती आहे ह्या लाईनचा का कारण माझ्याकडे इक्वेशन आहे तिचं काय एक्स मायनस वाय -2 इज इक्वल टू काय 0. देअरफॉर स्लोप काय आला -a अपॉन b म्हणजे स्लोप किती आहे -1 अपॉन -1 म्हणजे स्लोप काय 1 आणि स्लोप 1 कधी असतो अँगल 45 असताना बरोबर. म्हणजे या इथं किती डिग्री झालेला आहे 45 डिग्री म्हणजे इथे जो अँगल क्रिएट झालाय तो किती डिग्रीचा आहे 45. आता तुम्ही सांगा जर ऑलरेडी तो 45 आणि आता त्याला आपण ढकलतोय परत एम मधूनच इथं फिक्स ठेवतोय तो इथं बांधून ठेवला आणि रोटेट केलं. आता ती लाईन कशी क्रिएट होणार आहे आता ती जी लाईन क्रिएट होणार आहे आता ती लाईन जी क्रिएट असेल ती कोणत्या पॉईंटनी ती 90 डिग्री रोटेट झालेली असणार आहे बरोबर आहे. म्हणजे या पॉईंटनी ती रोटेट होईल
म्हणजे आता जर मला ह्या लाईनचं इक्वेशन काढायचं असेल तर त्या लाईनचं इक्वेशन काय, ह्या लाईनचं इक्वेशन काय आहे आता सांगा मला. व्हेरी गुड, एक्स इज इक्वल टू 2. का, ती कोणाला कट करायला तिने, एक्स ऍक्सिसला. कोणत्या पॉईंट मध्ये कट केलंय, 2 पॉईंट मध्ये कट केलंय. झालं माझं इक्वेशन. आपण हेच तर काढतो ना, जर एक्स इज इक्वल टू 2 दिलं असेल तर ती लाईन इथून जाणार आहे. दॅट्स इट. मला दुसरा पॉईंट काढायची गरज नाही, स्लोप काढायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. झालं माझं उत्तर. आले लक्षात, समजलंय. म्हणजे दिलेल्या माहितीला जर तुम्ही व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट केलं तर तुम्हाला सरळ सरळ डायरेक्ट उत्तर मिळणार आहे. आले लक्षात, ठीक आहे. जायचं पुढं, आलो आपण. आता क्वेश्चन नंबर 8 काय दिलंय. क्वेश्चन नंबर 8 पहा. द स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू या पॉइंट मधनं ती पास आउट झाली. अँड मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट जॉईनिंग, या दोन लाईनच्या मिड पॉइंटला जॉईन करणाऱ्या सेगमेंट मधनं पण ती जाते. ओके, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, एक लाईन तुम्हाला दिलेली. ओके, एक लाईन कोणती दिली तुम्हाला, एक लाईन सेगमेंट तुम्हाला दिलाय आणि या लाईन सेगमेंटचं काय दिलेलं आहे, ही लाईन सेगमेंट दिली, बरोबर. आणि या लाईनची काय दिली तुम्हाला, कोऑर्डिनेट किती येते. फॉर एक्झाम्पल आपण समजू 4 आणि -5 आणि याचा काय -2 आणि 9. ओके, आणि याचा जो मिड पॉइंट येईल त्या मिड पॉइंट मधनं तुमची लाईन काय होतीये, पास आउट होती. म्हणजे तुमची लाईन कुठून पास आउट झाली, याच्या मिड पॉइंट मधनं. मग ती कशी पण गेली असेल आपल्याला काय देणं घेणं नाही तिचं. आलं लक्षात. समजा ती पॉइंट अशी गेलेली आपण असं कन्सिडर केलं, बरोबर. म्हणजे आता तुम्हाला तुमच्याकडे किती पॉइंट आहेत, एक पॉइंट तर कळला. कसा काढणार याचा मिड पॉइंट फॉर्म काय करणार आहे, 4 I वजा 2 याची दोघांची काय करणार, बेरीज करणार, त्याला 2 ने डिवाइड करणार. म्हणजे 4 आणि -2 किती होणार आहे. मिड पॉइंट फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, 4 + -2 डिवाइड बाय 2. म्हणजे आन्सर किती आलं, 2/2 इज इक्वल टू काय आला 1. म्हणजे मला हा पॉइंट कळला एक्स. आता वाय कसं काढणार आहे, -5 + 9 म्हणजे किती आले 4/2. ओके, अपॉन 2 इज इक्वल टू किती आले 2. म्हणजे मला वाय पण कळला 2. अजून या लाईनवर एक पॉइंट आहे, कोणता आहे, -3 6. त्यांनी सांगितले तुमची लाईन ह्या पॉइंट मधनं पण जाते. आता जर माझ्याकडे दोनही पॉइंट आहेत तर मला काय काढायचंय, इन्क्लिनेशन म्हणजे अँगल फाइंड आउट करायचं. आता जर माझ्याकडे 2 पॉइंट आहेत तर मला काय काढताय, स्लोप. काय माझं स्लोप, बरोबर आहे. स्लोपचा फॉर्म्युला काय माझा, tan θ इज इक्वल टू, मी कोणता फॉर्म्युला वापरणार, माझ्याकडे स्लोपचे 3 फॉर्म्युले आहेत. ओके, पहिला फॉर्म्युला कोणता आहे, स्लोपचा पहिला फॉर्म्युला कोणता आहे, tan θ, बरोबर आहे. स्लोपचा अजून माझ्याकडे फॉर्म्युला कोणता आहे, स्लोपचा y2 - y1 अपॉन x2 - x1. हा कधी वापरतो मी, 2 पॉईंट माहिती असताना. हा कधी वापरतो, अँगल माहिती असताना. आणि तिसरा कोणता आहे, -a/b. हा कधी वापरतो, इक्वेशन माहिती असताना. पण आता माझ्याकडे जर 2 पॉईंट आहेत तर मला tan θ वापरता येणार आहे का, नाही. म्हणजे आता माझ्याकडे कोणता फॉर्म्युला आला, एक्झॅक्ट. ओके, म्हणजे आता माझं स्लोपचा फॉर्म्युला काय आहे, m इज इक्वल टू y2 - y1 x2 - x1. y2 कोण आहे, 6. ओके, याला काय म्हणलं आपण, x1 y1. याला काय म्हणलं आपण, x2 y2. म्हणजे 6 मायनस किती आले 2, 6 - 2 डिवाइड -3 - 1 म्हणजे किती आले, -3 - 1 म्हणजे काय आलं, वरती किती आले 4 आणि खाली किती आले -4. बरोबर आहे, हे तर कळलं ना. ओके, डन. म्हणजे इथे किती आणलं, -1. आता 1 असताना अँगल किती असतो, मग -1 असताना किती असणार आहे, 135. का, कारण तो त्याचा काय झाला, एक्झॅक्ट अपोजिट मध्ये आला ना. हा जर स्लोप 1 असताना अँगल किती आहे, म्हणजे स्लोप जर 1 असेल, सॉरी, स्लोप जर काय असेल, मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक देतो इथं. ओके, स्लोप जर 1 असेल तर अँगल किती असतो, मग त्याच्या एक्झॅक्ट 1 स्लोप जर किती आता -1 असेल तर 180 मधनं, कारण स्लोप अँगल इन्क्लिनेशन किती होतं, इन्क्लिनेशन हे नेहमी किती होतं, 0 ते किती होतं, 180च्या बिटवीनच होतं. म्हणजे एक 1 असताना कोण आहे 45, म्हणजे -1 असताना 145 मधनं हे मायनस करा, म्हणजे किती आले 135 झालं. मग 135 म्हणजे कोणता अँगल आहे, 135 3/4 हा तुमचा अँगल आहे. आले लक्षात, समजलंय नक्की. कारण यातला पहा, हा किती डिग्री आहे, π/4 म्हणजे किती डिग्री आहे, पाय म्हणजे किती असते, पायची व्हॅल्यू किती आहे 180. 180 ला 4 ने डिवाइड केलं म्हणजे किती मिळालं तुम्हाला, 4 ने डिवाइड केलं याला म्हणजे किती मिळालं 45 डिग्री. 6 ने डिवाइड केलं म्हणजे किती मिळालं 30 डिग्री. 3 ने डिवाइड केलं म्हणजे किती 60 डिग्री. म्हणजे हे 3 तर ऑप्शन उडाले त्याचे. 135 तुम्ही याला मल्टिप्लाय करा, डिवाइड करा, संपलं उत्तर. आले लक्षात, समजलंय नक्की. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता, सॉल्व्ह करायचा होता. त्यानंतर आलो आपण क्वेश्चन नंबर 9. काय दिलाय क्वेश्चन नंबर 9 पहा.
द लाईन पासिस थ्रू, या पॉईंट मधनं लाईन पास आउट होते. मीट द कोऑर्डिनेट ऍक्सिस ऍट पॉइंट ए आणि बी, म्हणजे या पॉईंट मधनं पास होत असताना ती जी लाईन आहे ती ए आणि बी मध्ये काय करते, ऍक्सिसला भेटते. पॉइंट पी डिवाइड द सेगमेंट ए बी इंटरनली 1:2. ओके, देन द इक्वेशन ऑफ लाईन इज. आता रेशो मध्ये ती डिवाइड करते. याच्या आधी आपण पाहिलंय मिड पॉईंट फॉर्म्युला. मिड पॉईंट फॉर्म्युला काय सांगतो, म्हणजे एखाद्या लाईनचा मिड पॉईंट फॉर्म्युला जर तुम्हाला माहिती असेल, म्हणजे इथं ए आणि इथं कोण आहे बी, आणि जर तुम्हाला मिड पॉईंट काढायचा आहे सी, बरोबर, तर आपण कसं काढत होतो, एक्स इज इक्वल टू कोणाचा, एक्स सीचा. ओके, सीचा एक्स कसा काढत होतो, x1 प्लस x2 डिवाइड बाय 2. x1 x2 कोणाचे, याचा एक्स. ओके, म्हणजे इथं काय म्हटलं आपण, x1 y1, याला काय म्हटलं आपण, x2 y2. मग x1 x2 डिवाइड बाय 2 आणि y कसं काढलं आपण, y1 प्लस y2 डिवाइड बाय 2, बरोबर. पण आता तुमची जी लाईन आहे ती मिड पॉईंटला नाहीये, रेशो मध्ये आहे. म्हणजे आता इथं तुमचा ए पॉईंट आहे, इथं तुमचा बी पॉईंट आहे. मग याच्या कोऑर्डिनेटला आपण काय म्हणलं, x1 y1, याच्या कोऑर्डिनेटला काय म्हणलं आपण, x2 y2. आता तुमची जी लाईन आहे ती 1:2 मध्ये डिवाइड करते. आता हा जो पॉईंट सी आहे याचे कोऑर्डिनेट काय होणार आहेत, एक्स आणि वाय. जर आता मला हे एक्स आणि वाय काढायचे असतील तर माझ्याकडे एक्स काढायचा फॉर्म्युला काय आहे, एक्स इज इक्वल टू mx2 प्लस nx1 डिवाइड बाय m प्लस n. हा फॉर्म्युला. m कोण आहे, इथला रेशो, m हॅज n. मग m नी मी कोणाला मल्टिप्लाय केलं, x2 ला, याच्या कोऑर्डिनेट, आणि n नी कोणाला केलं, याच्या कोऑर्डिनेटला, आणि खाली दोनची काय केली, ऍडिशन. म्हणजे आता जरी तुम्हाला विचारलं m कोण आहे 1 आणि n कोण आहे 2, बरोबर. जर मला y कोऑर्डिनेट काढायचं आहे तर y कोऑर्डिनेट काय येणार आहे माझा, my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. कळलं, ठीक आहे. मग आता आपल्याला काय सांगितलंय, तुमची जी लाईन आहे पी पॉईंट, सॉरी, तुमची जी लाईन आहे ह्या पॉईंट मधनं पास आउट होती आणि तो पॉईंट आहे तो पी आहे, आणि ती पुढे जाऊन ऍक्सिसला काय करते, वेगवेगळ्या पॉईंट मध्ये काय करते, मीट करते, भेटते ए आणि बी मध्ये. कोणत्या पॉईंट मध्ये मीट भेटली हे तुम्हाला दिलंय का, नाही दिलं. पण तुमची जे पॉईंट पी जो आहे ना तो काय करतोय, त्या लाईनला इंटरनली डिवाइड करतोय. ओके, ठीक आहे. आपण एक डेमो डायग्राम काढून घेऊया. आता डेमो डायग्राम मध्ये काय येईल, फॉर एक्झाम्पल इथं हा तुमचा वाय ऍक्सिस, हा तुमचा एक्स ऍक्सिस. ओके, आणि ही तुमची लाईन आहे. करेक्ट डायग्राम नाहीये पण सांगतो मी तुम्हाला. ओके, आता इथं जर पाहिलं तर ह्या पॉईंट मध्ये भेटले, म्हणजे याचे कोऑर्डिनेट तुम्हाला माहिती आहे का, नाही. म्हणजे याच्या एक्स कोऑर्डिनेट तर काय 0, वाय कोऑर्डिनेटला आपण बी म्हणू, कारण आपल्याला हा जो कोऑर्डिनेट आहे वेगवेगळे कोऑर्डिनेट आहे, सेम नाहीये. नाही तर आपण ए ए बी बी म्हटलं असतं. याचा हा कोण आहे ए आणि हा कोण आहे 0. ए आणि बी मानायचं कारण एक्स वाय ऑलरेडी त्याच्यात आले. ओके, ठीक आहे. आता मध्ये कुठेतरी एक पी पॉईंट आहे का ज्याचे कोऑर्डिनेट काय आहे -4 आणि कोण आहे कॉमा 1. ओके, -4, 1. म्हणजे या पी पॉईंटने ही जी लाईन आहे याला नाव देऊया आपण ए आणि इथं नाव काय दिलं बी. म्हणजे ह्या ए बी लाईनला ह्या पी ने काय केलं 1:2 मध्ये डिवाइड केलं. म्हणजे हा कोण झाला एम आणि हा कोण झाला एन. डन. आणि आता आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, इक्वेशन. मग इक्वेशन जर मला काढायचं असेल तर मला एक पॉईंट माहिती आहे, मला दुसरा कोणता तरी एक पॉईंट समजला पाहिजे. म्हणजे 2 पॉईंट फॉर्म्युल्याने मी काढेल. म्हणजे मला एकतर तुम्ही बी ची व्हॅल्यू द्या, नाही तर मला तुम्ही ए ची व्हॅल्यू. डन. दोन पैकी एकाची जरी मला व्हॅल्यू मिळाली किंवा हे दोन्ही पॉईंट मिळाले तरी मी वापरू शकतो, कारण आता माझ्याकडे 3 पॉईंट लाईन मध्ये आहेत. त्यातले एक पॉईंट मला परफेक्ट माहिती आहे, मला 2 पॉईंट पैकी एक एक कोऑर्डिनेट माहित करून घ्यायचं आहे. ओके, डन. मग आता इथं जो फॉर्म्युला येणार आहे तो फॉर्म्युला काय असणार आहे, इथं जर पाहिलं तर याला आपण काय म्हणूया x1 y1, याला काय म्हटलं आपण x2 y2. का, कारण हे बी चे कोऑर्डिनेट आहेत आणि हे ए चे कोऑर्डिनेट आहेत. मग आता ही लाईन आपण जर हा फॉर्म्युला अप्लाय करायचं ठरवलं, बरोबर आहे, तर आता काय होणार आहे फॉर्म्युला का, x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. मग आता जरी तुम्हाला विचारलं तुम्ही m ची व्हॅल्यू किती आहे 1, n ची व्हॅल्यू किती आहे 2, बरोबर आहे, झालं. मग आता इथं तर हे फायनल झालं, m किती आहे 1, x2 किती आहे, म्हणजे ऑलरेडी हा जो m आहे त्याने कोणाला मल्टिप्लाय करायचंय तुमच्या, याला जर आपण m म्हणतोय आणि याला n म्हणतोय तर तसं पाहायला गेलं तर m इंटू x2 आहे, बरोबर आहे. पण आता m कोणाकडे जातो, m जर तुम्ही इथं पाहिलं तर m हा जर पाहिला असेल तर हा x2 कडे जातो. म्हणजे त्याच्या शेजारच्या x1 ला नाही मल्टिप्लाय करील, पलीकडच्या पॉईंटला. म्हणजे आता जर हा आपण m n असं म्हटलंय, नाहीतर आपण m असं पण म्हणू शकत होतो, बरोबर. म्हणजे आपला फॉर्म्युला तिथे क्रिएट झाला असता. पण आता इथं जर पाहिलं म्हणजे आपण व्हॅल्यू बदलून ठेवू, म्हणजे आपल्याला टेन्शन नाही यायचं. आपण काय करू, याला m म्हणू, म्हणजे आपल्याला फॉर्म्युला
बसेल. तुम्ही एम कुठे म्हणता त्याच्यानुसार ते बदलत राहतं. ओके ठीक आहे. आता आपण जर याला एम म्हटलं आणि याला एन म्हटलं, ओके, जरी मी याला एम म्हणतोय तर x1 x2 कोणता येणार? हा येणार, बरोबर आहे. आणि जर मी याला एम म्हटलं असतं तर x2 y1 सॉरी x2 y2 हा येणार. ओके ठीक आहे. आता हा जर माझा एम आहे तर एम कोणाकडे जाणार मल्टिप्लायला? x2 कडे. x2 कोण आहे? 0. म्हणजे इथं एम नी जर याला मल्टिप्लाय केलं म्हणजे इथं काय होणार आहे? m इंटू काय येणार आहे? 0 प्लस n इंटू कोण येणार आहे? x1. x1 कोण आहे? a. म्हणजे n इंटू कोण येणार आहे? a डिवाइड बाय m इंटू n, सॉरी ऍडिशन, म्हणजे किती आले? 2. बरोबर आहे. आता पहिली गोष्ट, m ची व्हॅल्यू पण माझ्याकडे आहे ना, म्हणजे इथं मी काय लिहू शकत होतो? इथं मी काय लिहू शकत होतो? 2. आणि इथं काय लिहू शकतो मी? 1. म्हणजे आता जर ह्या 2 ने मी 0 ला मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय येणार आहे? 0च येणार आहे. आणि त्याच्या शेजारी कोण आहे? 1 इंटू कोण आहे? a. यांनी कोणाला गेलं? a ला. खाली काय? 3a. हा सॉरी, 2 आणि 1 3. ओके बरं झालं, चुकलं नसतं आपलं. आता काय झालं? आता जर तुम्ही पाहिलं तर मग तो x म्हणजे कोण आहे? मग x कोण असतो? x कोण असतो? x असतो त्या c चा कोऑर्डिनेट. मग आता आपल्या गणितात जर पाहिलं तर आपल्याला c चा कोऑर्डिनेट ऑलरेडी दिलाय, तो -2 आहे. म्हणजे इथं कोण आला? -4. 2 नाही 4. मग आता इथं किती आले? 0 प्लस a डिवाइड बाय 3. याने याला डिवाइड केलं -12 इज इक्वल टू कोण? a. म्हणजे a तर मला कळला ना. जर मला a कळलाय, जर मला सॉरी हा इथंच आहे बरोबर ना. जर मला a कळलाय तर मला फक्त काय करायचंय? मला a ची व्हॅल्यू कळली, मला p हा पॉइंट माहिती आहे आणि मला a हा पॉइंट माहिती आहे. 2 पॉइंट फॉर्म्युल्याने मी डायरेक्ट इक्वेशन क्रिएट करू शकतो. येईल आता नक्की? ठीक आहे. अदरवाईज तुम्हाला वाटत असेल नाही सर मला बी काढायचं आहे, तुम्ही बी काढा. सेम पॅटर्ननी काय करणार तुम्ही आता इथं? y इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. हा फॉर्म्युला अप्लाय करा. इथं तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळणार आहे? बी ची व्हॅल्यू मिळणार आहे. आणि बी मिळाला, ए आणि बी मिळाला, ते 2 पॉईंट वापरा, नाही तर हा 2 पॉईंट वापरा, नाही तर हे 2 पॉईंट वापरा. मला पहिल्यांदा मिळाले मी ह्या 2 पॉईंटचा वापर करेन आणि इक्वेशन फॉर्म करेन. अंडरस्टँड? कळलंय नक्की? आता याचं उत्तर मात्र तुम्ही काढा. निम्मा पार्ट मी करून दिले तुम्हाला, फक्त 2 पॉईंट फॉर्म्युल्यामध्ये काय करायचे तुम्हाला? व्हॅल्यू पुट करायची. ओके डन. त्यानंतर राहिलेला पार्ट तुमचा होमवर्क आहे. ओके त्यानंतर आलो आपण क्वेश्चन नंबर 10. काय क्वेश्चन नंबर 10? फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स द नियरेस्ट लाईन टू द ओरिजिन इज. तुमच्या ओरिजिन ह्या लाईन दिल्यात, यातली ओरिजिनच्या सर्वात जवळची लाईन कोणती, असा तुम्हाला बेसिक प्रश्न विचारलाय. ठीक आहे. म्हणजे हा तुमचा y ऍक्सिस, हा तुमचा x ऍक्सिस. ओके ठीक आहे, x ऍक्सिस. आता ह्या ग्राफवर कोणती लाईन त्या ओरिजिनच्या जवळ आहे हे आपल्याला शोधायचं. कसं शोधणार? काय आयडिया आहे तुमच्याकडून शोधायचं असेल तर? कोणत्याही लाईनचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स जर मला काढायचं असेल तर फॉर्म्युला काय माझ्याकडे? डिस्टन्स फॉर्म्युला. कोणाचा? ओरिजिन पासूनचा. ओरिजिन पासूनचा डिस्टन्स फॉर्म्युला. जर मला लाईन दिली ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 अशी जर लाईन असेल, ही जर लाईन आहे आणि ह्या लाईनचा ओरिजिन पासून जर मला डिस्टन्स काढायचं असेल तर माझ्याकडे फॉर्म्युला काय आहे? म्हणजे ते p डिस्टन्स आपण त्याला म्हणतो मोड मध्ये c अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आलं लक्षात? समज. मग या फॉर्म्युल्याचा जर मी वापर केला तर मला प्रत्येक लाईनचं काय मिळणार आहे? डिस्टन्स मिळणार आहे. आणि मला फक्त म्हणजे आता मी इथं मला 4 डिस्टन्स शोधायचे, त्यातलं पहिलं डिस्टन्स आपण शोधायचा प्रयत्न करू. आता पहिलं डिस्टन्स या लाईन मध्ये फॉर्मॅट दिसते, म्हणजे सी ची व्हॅल्यू किती आली? 4. बरोबर आहे. म्हणजे आता इथं काय लिहिणार आपण? 4 डिवाइड अंडर रूट a स्क्वेअर b स्क्वेअर. ए कोण आहे? 3 आणि हा कोण आहे? 4. 3 चा वर्ग आणि 4 चा वर्ग 9. 9 आणि 16 25. 25 चा स्क्वेअर रूट 5. म्हणजे इथं जर पाहिलं तर 0.8 ही त्याचं उत्तर आलं. काय झालं? कळलं का इथं? नक्की. म्हणजे ही जी लाईन आहे ही ओरिजिन पासून किती आहे? 0.8. मग आता तशी तुम्हाला ही लाईन काढते, तशी तुम्हाला ही लाईन काढते, तशी तुम्हाला याचं काढते. पण हे करत असताना तुम्हाला हा 5 ला इकडे घ्यावा लागेल, कारण फॉर्मॅट तो बनवायचा. त्यानंतर इथं 12 ऑलरेडी आहे, ह्या 3 ला इकडे घ्यायचं. मग ह्या तिघांचंही डिस्टन्स काढायचं या फॉर्म्युल्याने, आणि तिघांचंही डिस्टन्स मध्ये जे जवळचं आहे त्याला टिक करायचंय. झालं उत्तर. आले लक्षात? समजलंय? नक्की काढू शकता उत्तर. ओके म्हणजे हा सुद्धा तुमचा होमवर्क आहे. मी फक्त तुम्हाला उत्तर दिलेलं आहे, फॉर्म्युला दिलाय, काय वापरायचं कसं वापरायचं एकच काढून दाखवलंय. उरलेल्या 3 लाईनचं डिस्टन्स तुम्ही काढा आणि लाईन ठरवा कोणती जवळची आहे ती. आले लक्षात? ठीक आहे. तर या पद्धतीने आपले 10च्या 10 क्वेश्चन या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. त्यातले 2 क्वेश्चन मी तुम्हाला
होमवर्कला दिले त्याचं उत्तर मात्र तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने तुमचा स्ट्रेट लाईनचा 2025चे सीईटीचे क्वेश्चन आपल्या या ठिकाणी संपलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 2024चे सीईटीचे क्वेश्चन घेणार आहे. ओके, म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर स्ट्रेट लाईन जरी सोपा दिसत असला तर क्वेश्चन मात्र सोडवायला काय थोडेसे लेंदी आहेत. ओके, तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितके ते कमी कमी वेळेत सॉल्व्ह होते. आणि प्रत्येक ठिकाणी आता मी जेवढं एक्सप्लेनेशन दिलं आता मी तुम्हाला समजून सांगतोय म्हणून वेळ जास्त लागतो. ओके, जेव्हा तुम्हाला तो स्वतः अंडरस्टँड होईल आणि जेव्हा तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन कराल तेव्हा मात्र तो तुमचा स्पीडने होऊन जाईल. आले, ठीक आहे.